नमस्कार मित्रांनो, नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मोत्यांपासून काही फुलं शिकवणार आहे. वेगवेगळ्या रंगांची फुलं मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एक षटकोन पण मी तुम्हाला शिकवला. षटकोनाचा आकार मी तुम्हाला शिकवला. ते षटकोन मी हा असा तयार करून ठेवलेला आहे आणि आपल्याला षटकोनाभोवती ते फुलं ठेवायची आहेत. फुलांची षटकोनी फुलांची रांगोळी आणि तसंच फुलांची महिरपसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर फुलांसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती 6 नंबरचे, कात्री, टुंगूस आणि सुई. चला तर मग आपण फुलं बनवायला सुरुवात करूया. हे पहा, मी सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला गाठ पाडून घेतलेली. आता सगळ्यात पहिले आपल्याला सुईमध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. पहा, 1 2 3. म्हणजे ह्या फुलांपासून आपण अनेक प्रकारचे डिझाईन तयार करू शकतो. आता मी तुम्हाला आज 2 डिझाईन दाखवणार आहे. 4 5 6. हे पहा मैत्रिणींनो, 6 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 6 मोती आपण ओवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या मोत्यांचा गोल बनवायचा आहे. हे 6 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपण याचा गोल बनवणार आहे. आता गोलसुद्धा मी तुम्हाला दरवेळेस कसा करायचा ते सांगत असते. एक तर आपली फुलांची डिझाईन म्हणा किंवा काहीही करायची वस्तू असली मोत्यांची, तर आपल्याला आधी गोल बनवायचा असतो, नंतर षटकोन बनवायचा असतो आणि चौकोनी आकार बनवायचा. ह्या तिघी आकारांपासून आपल्याला वस्तू बनवायची असते. हे पहा, आता हा जो आपण पहिला मोती ओवलेला आहे, ही गाठ पाडलेली. गाठीजवळचा हा जो आपण 1 नंबरचा मोती होतो त्याच्यातून आपल्याला सुई नेहमीप्रमाणे अशी त्याच मोत्यातून बाहेर काढायची. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण इथे परत धाग्याला गाठ पाडून घेणार आहे. पहा, कारण हा धागा इतका बारीक मिळालेला आहे मैत्रिणींनो की गाठ पाडून सुद्धा मोती त्याच्यातून बाहेर निघतात. त्याच्याकरता परत मी इथे गाठ पाडून घेणार आहे धाग्याला. हे पहा, हे अशी आपण इथे गाठ पाडून घेतलेली आहे. म्हणजे आता आपले मोती बाहेर निघणार नाही. आता आपण परत सगळ्या मोत्यांमधनं एकदा सुई बाहेर काढून घेणार आहे, म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित तयार होईल. पहा, 1 2 3 4 5 6. हे पहा, ह्या मोत्यांमधनं सगळ्यांमधनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता पहा मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं, हा जो आपण 6 मोत्यांचा गोल केलेला आहे त्याच्यातला हा जो मधला भाग आहे ह्याच्यामध्ये आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. तो कसा ओवायचा पहा. हे पहा, हा मी एक मोती घेतलेला आहे, रंगीत धाग्यात ओवून घेतलेला आहे. आणि आता पहा मैत्रिणींनो, हा एक मोती, मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली, धागा दिसतोय. आता आपण हा एक रंगीत मोती धाग्यात ओवलेला आहे आणि हा आपल्याला ह्या गोलाच्या मध्यभागी आणायचा आहे. तर तो कसा आणायचा पहा. आता हा इकडचा ह्या आपण जो धागा काढला तो मोती, त्याच्यासमोरचा हा मोती, हे पहा दिसतात ना समोरासमोर हे 2 मोती. त्याचा हा मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, आला आपला मोती मध्यभागी. आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, आता आपण ह्याही मोत्यातून सुई काढून घेऊ.
हे पहा धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत असे 5 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. फूल एकदम सोपं आहे मैत्रिणींनो. हां, तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्हाला जमेल ते फूल. हे पहा, आता मी धाग्यामध्ये एक रंगीत मोती घालते. हा एक रंगीत मोती, हा एक रंगीत मोती घालते मी. हा नाही बसते, हाच. हे पहा, एक पांढरा मोती, परत एक रंगीत मोती. आपल्याला ह्या गोलाभोवती 6 पाकळ्या तयार करायच्या. एक पांढरा मोती, 4 मोती झाले मैत्रिणींनो. आता आपण एक रंगीत मोती परत धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. पहा, आपले हे 5 मोती ओवून झालेले आहे. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आपण आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची. पहा, ह्या मोत्यातून धागा दिसतोय तुम्हाला, त्याच्यातून आपल्याला सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. काहीच नाही, एकदम सोपी डिझाईन आहे मैत्रिणींनो. हां, लक्ष द्या तुम्ही. आता पहा, आता हा जो शेजारचा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढली. आता परत आपल्याला एक रंगीत, आता 4 मोती ओवायचे. एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा. हे पहा, हे असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता हा जो एक रंगीत मोती आहे, ह्या रंगीत मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई, ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या शेजारचा एक मोती, अशी आपण 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. एक रंगीत आणि 2 पांढरे. 2 पांढरे कसे, तर हा रंगीत, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ज्याच्यातून आपण धागा काढला होता तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी आपल्याला सुई बाहेर काढायची असते. हे पहा, आता परत एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती. हे पहा, असे 4 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आणि परत हा एक रंगीत मोती आणि हा एक, ज्याच्यातून धागा काढला तो एक, त्याच्याजवळचा पांढरा मोती, असे हे 2 मोती आणि त्याच्या पुढचा हा मोती, अशा 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. 3 पाकळ्या आपल्या तयार झाल्या. आता आपल्याला अजून 3 पाकळ्या तयार करायच्या आहे. आता परत एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, एक पांढरा मोती, 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण हा रंगीत मोती आणि हा पांढरा मोती, ज्याच्यातून धागा काढला तो एक पांढरा मोती आणि हा रंगीत मोती, अशी आपण 4थी पाकळी तयार करते. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यातून सुई आपली बाहेर निघालेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर निघाली. आता परत आपल्याला एक रंगीत, एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा, असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला हा एक रंगीत मोती ह्या गोलातला, हा एक रंगीत मोती आणि ह्या गोलातला हा पांढरा मोती, अशी ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आणि परत आपण ह्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती त्याच्यातून काढले. आता पहा मैत्रिणींनो, आपण सुरुवातीला 5 मोती ओवले, नंतर आपण 4 मोती ओवले. आता आपल्याला 1 2 3 हे 3 मोती आहेत. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 मोती ओवायचे, तर ते कोणते पहा. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक मोती आणि हा एक मोती. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, इथे हा रंगीत मोती आहे आणि इथे हा रंगीत मोती. आता आपण एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे मोती ओवून घेणार आहे. एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा. हे पहा, हे 3 मोती ओवले. एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा,
आता आपण ह्या 2 रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, हा इथे आपला षटकोनी आकार तयार झालेला आहे. आता लक्ष द्या मैत्रिणींनो, आता आपल्याला खाली अजून एक डिझाईन बनवायची आहे, तर ती डिझाईनकडे लक्ष द्या तुम्ही. आता मी ह्या एका रंगीत मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. पहा, हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा गोल करायचा आहे. 1 2 3 4 5 6, ह्या 6 ठिकाणी आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. तर इथे आपले हे 2 मोती आहे, इथे 2 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 आहे ना. 6 ठिकाणी 2-2 मोती. तर आता आपल्याला 4-4 मोती येऊन प्रत्येक ठिकाणी 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. पहा, आता मी धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4, हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहेत. आणि पहा, हे 2 पांढरे मोती, ह्या दोघी मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हा एक गोल इथे तयार झाला. आता 1 2 3 सलग ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा रंगीत मोती आणि हे 2 पांढरे मोती. पहा, 1 2 आणि 3, अशी 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता पहा, आता इथे परत 2 मोती, तर आपण परत धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. मैत्रिणींनो, डिझाईन खूप सुंदर आणि सोपी आहे. तुम्ही त्याचे षटकोनाभोवती फुलं ठेवून रांगोळी करू शकतात आणि महिरप म्हणूनही तुम्ही त्याची रांगोळी बनवू शकतात. आणि आपण त्याची छोटीशी पर्ससुद्धा ते षटकोन जॉईन करून, म्हणजे आता आपला हा षटकोनी आकार झाला आहे, नंतर हा आपला चांदणी आकार तयार होतो. हे पहा, आता परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. एकदा हा मधला आकार षटकोनी झालेला आहे. आता तुम्ही पहा, तुमच्या लक्षात येईल मध्ये आता आपला चांदणी आकार तयार होईल. आपण हे 6 मोत्यांचे गोल करतोय ना, इथे आपला चांदणी आकाराचा आकार तयार होणार आहे. आता 1 2 3, ह्या 3 मोत्यातून सुई परत बाहेर काढायची. पहा, 1 2 आणि 3, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत इथे 2 मोती, आता आपल्याला परत 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे पहा, 1 2 3 आणि 4, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपली सुई ह्या 2 मोत्यातून बाहेर निघेल. पहा, 1 आणि 2. परत आपल्याला 1 2 3 सलग 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. हा एक रंगीत मोती आणि हे 2 पांढरे मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि आता परत 1 2 3, ह्या सलग 3 मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. पहा, 1 2 आणि 3, अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता परत इथे हे 2 मोती आहे. आता इथे परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 आणि 4, हे पहा, 4 मोती ओवले. परत ह्या 2 मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. आणि परत 1 2 3, ह्या सलग 3 मोत्यातून, हा एक रंगीत आणि 2 पांढरे, हे पहा, अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. आता परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4, हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि पहा मैत्रिणींनो, आता हा शेवटचे हे 2 मोती पांढरे, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, चांदणीचा आकार तयार झाला की नाही मैत्रिणींनो. आधी आपण षटकोन विणला, त्याच्यानंतर आपण हे गोल तयार केले. आता पहा मैत्रिणींनो, आता अजून एक डिझाईन शिकवायची तुम्हाला. आता दुसरी डिझाईन कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. आता आपण हे गोल तयार केले, ह्या गोलामध्ये आपल्याला रंगीत मोती परत टाकायचे.
तर आपण आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. त्याच्या शेजारच्या ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली पहा. आणि आता आपण एक रंगीत मोती त्याच्यात घालणार आहे पहा. हा एक रंगीत मोती घातला आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली पहा. हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढलेली. तर आता आपण काय करणार आहे, हा जो इकडचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पहा. ह्याशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढायचा आहे. हे पहा, हा आपला इथे एक रंगीत मोती पॅक झाला. आता आपण ह्या दुसऱ्या गोलामध्ये येऊ पहा. नाही तर अशी सुई ह्या रंगीत मोत्यातून काढल्या ना मैत्रिणींनो, तर आपण पहा एक रंगीत मोती घेऊ. ही आणखीन सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते पहा. ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली, आपण सरळ ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा आणि परत आपण एक रंगीत मोती ओवून घेऊ. ही तुम्हाला मी सोपी पद्धत सांगितली पहा. सरळ रंगीत मोत्यातूनच सुई बाहेर काढायची. नाहीतर मी तुम्हाला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून परत इकडच्या मोत्यातून सुई बाहेर असे सांगत होते. तर आता मी तुम्हाला ह्या रंगीत मोत्यातून सुई काढली सरळ, लगेच ह्या रंगीत मोत्यात आपण सुई बाहेर काढणार आहे. हे पहा. आता परत आपल्याला आणखीन एक रंगीत मोती घ्यायचा. हे पहा, ह्या रंगीत मोत्यातून आलो आपण. आता आपण ह्या रंगीत मोत्यात जाणार आहे. हा रंगीत मोती सरळ सुई निघते पहा आपली. ही अशी सुई निघाली आपली ह्या रंगीत मोत्यातून. आणि आता आपण ह्या रंगीत मोत्यात सुई बाहेर काढू. आता आपले 2च गोल राहिले हा रंगीत मोती घालायचे. धागा खूप त्रास देतोय बाई. मैत्रिणींनो, माझी डिझाईन आवडल्यास डिझाईनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि कॉमेंट्स करायला विसरू नका मैत्रिणींनो. हां, माझे शिकवणे तुम्हाला आवडले नाही आवडले, मोत्यांचे रंग कसे आहे, डिझाईन जमली की नाही, सगळं मला तुम्ही कॉमेंट्सद्वारे कळवा. हे पहा, आता आपण इथे आलो ह्या गोलामध्ये. ह्या मोत्यातून सुई काढली, धागा ओढला. आता आपण परत एक रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा. हा एक रंगीत मोती ओवला. एकदम सोपी पद्धत सांगितली पहा. आणि परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढली. परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. एकदम सोपी पद्धत सांगितली पहा मी तुम्हाला. हे पहा, परत आपण हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेणार आहे पहा. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण आता गाठ पाडणार आहे. आपली ही डिझाईन पूर्ण झाली. तर आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे पहा. हे आपले 6 मोती इथे टाकले गेले पहा. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. गाठ कशी पाडायची ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. हे पहा, ह्या असे आपले मोती पॅक झाले गोलातले. आता आपण ह्या गोलातून सुई अशी बाहेर काढलेली आहे. सुई अशी वरती काढून घ्यायची आहे आणि हा जो धागा काढलेला आहे आता मी वरती, हा जो धागा काढलेला आहे आणि हा इथे गोल तयार झालेला आहे धाग्याचा, तर त्याच्यातून आपण आता हा धागा असा बाहेर काढून घेणार आहे पहा. हा असा धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता हा धागा असा वरती ओढून इथे आपण गाठ पाडून घेऊ आणि उरलेला धागा कात्रीने कापून घेऊ. हे पहा, असे सुंदर असे मोत्याचे फूल आपले तयार झालेले आहे. लक्षात आले ना मैत्रिणी तुमच्या फूल कसे तयार केले ते? एकदम सोपी पद्धत आहे फुलं करायची. आधी षटकोन आकार तयार होतो, नंतर चांदणीचा आकार तयार होतो. आता पहा, मी ह्या षटकोन तयार केलेला आहे. ह्या षटकोनाभोवती मी आता ही डिझाईन ठेवते पहा. 1 2 3
4 5 6 7 आणि 8. पहा मैत्रिणींनो, डिझाईन कशी वाटली पहा. हे पहा, ही अशी आपण डिझाईन तयार केलेली आहे, मोती फुलांची रांगोळी. ही एक डिझाईन आपली तयार झालेली आहे. हा षटकोन काढून घेतला. ही आपली ताटाभोवतीची महिरप तयार झाली आहे पहा. ही ताटाभोवतीची एक महिरप तयार झाली आणि हे फूल इथे ठेवल्यानंतर आपली ही तिसरी डिझाईन तयार झाली पहा. ही एक डिझाईन झाली. ही दुसरी डिझाईन झाली. ही दुसरी डिझाईन झाली आणि हा षटकोन ठेवल्यानंतर ही आपली तिसरी डिझाईन झाली पहा. मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.